नमस्कार. गोजरी किचन गार्डनमध्ये आपलं स्वागत आहे आणि आज आपल्याला राजस्थानची अगदी पारंपरिक रेसिपी करायची आहे, ते म्हणजे मेथी दाण्यांची भाजी. तर मेथी दाण्यांची भाजी खूप चविष्ट लागते आणि खूप साध्या पद्धतीमध्ये ही रेसिपी करतात. मेथी ही आपल्या शरीरासाठी अत्यंत पौष्टिक आहे. आपली इम्युनिटी पॉवर ही मेथी वाढवते. ज्यांना शुगर आहे त्यांच्यासाठी देखील फायदेशीर आहे. लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत सगळ्यांसाठी फायदेशीर अशी मेथी आहे. मेथी ही रात्रभर भिजवून सकाळी जरी थोडीशी अशी अर्धा चमचा खाल्ली ना तरी ती आपल्या शरीरासाठी फायदेशीर ठरते. चला तयारी करूया. अशा प्रकारे मेथीचे दाणे असतात आणि हे स्वच्छ आपल्याला निवडून घ्यायचे आहेत. आता मेथी दाणे आपण स्वच्छ धुवून हे रात्रभर भिजत ठेवले होते आणि चांगले फुलले आहेत पहा. अशा पद्धतीमध्ये छानपैकी असे भिजले पाहिजेत. आता हे मेथी दाण्यातलं पाणी आपण काढून टाकूया आणि मेथी दाण्यातलं पाणी काढल्याच्या नंतर ते आपल्याला फेकून द्यायचं नाही आहे. अनुशापोटी हे पाणी सेवन करायचं, म्हणजे आपल्या शरीरासाठी ते फायदेशीर असतं. तर मेथी दाण्यामधलं आपण पाणी काढून टाकलेलं आहे. आता आपण चूल पेटवून घेऊया. तर मेथी दाणे हे कडवट असतात थोडेसे, त्याच्यामुळे थोडेसे आता आपण वाफवून घेणार आहोत. आता मेथी दाणे आपण या भांड्यामध्ये टाकून घेऊया. आता यामध्ये आपण पाणी टाकून घेऊया. आता आपण झाकण ठेवूया आणि एक 2 ते 3 मिनिटं फक्त आपल्याला वाफवून घ्यायचे आहे. झाकण काढूया आणि मेथी चांगली वाफवली आहे, जास्त पण वाफवायची नाही आहे. आपण काढून घेऊया. आलं घेतलेलं आहे आणि लसूण पाकळ्या आता ठेचून घेऊया आपण थोड्या. तर लसूण आणि आपलं आलं चांगलं ठेचलं आहे, काढून घेऊया. इथे आपण दही घेतलेलं आहे आणि दही हे ताजं असावं, म्हणजे जास्त आंबटसर नसावं. तर इथे आपण दह्यामध्ये मसाले घालून घेऊया. लाल तिखट, घरगुती लाल तिखट, थोडीशी धने पावडर. तर हे सर्व मसाले आता आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत. आणि तुम्ही नक्कीच असं मेथीचे दाण्यांची भाजी करून पहा, खूप छान होते चवीला. तर चांगलं फेटून घेऊया आपण आता, जे सगळे मसाले एकजीव होऊन जातील. आणि माठामध्ये दही ठेवलं आहे तर भरपूर असं थंड झालेलं आहे. आता उन्हाळ्याचे दिवस लागले की मग माठामधलं दही देखील खूप छान लागतं. तर मसाले आणि दही चांगले एकजीव झालेलं आहे. आता तेल टाकून घेऊया. आता आपण जिरं टाकूया. ते जिरं चांगलं आपल्याला फुलून द्यायचं आहे. यानंतर बारीक कट केलेला कांदा, कांदा आपल्याला चांगला गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. तर कांदा चांगला गुलाबी रंग येईपर्यंत आपण परतून घेतलेला आहे. यामध्ये आलं आणि लसूणची पेस्ट टाकूया. आता यामध्ये आपण थोडीशी हळद टाकूया आणि थोडंसं कलरला लाल तिखट. परतून घेऊया पुन्हा एकदा. आता आपण जे दही फेटलं होतं ते टाकून घेऊया. तर यामध्ये पाणी टाकून विसळून घेऊया. वळून घेऊया. दही टाकलेलं आहे त्याच्यामुळे सतत हे परतत राहायचं आहे, म्हणजे दही आपलं फाटणार नाही. चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला मसाला चांगला परतून घ्यायचा आहे. आता ही भाजी राजस्थानमध्ये जास्त केली जाते आणि ही माझ्या मैत्रिणीच्या घरी मी खाल्ली होती. ती आज तुमच्या संग मी शेअर करत आहे आणि खूप छान लागते भाजी. तर आपण झाकण ठेवूया आणि एक 2 मिनटं फक्त वाफ काढूया. छानपैकी असं तेल सुटलं आहे साईडने, म्हणजे मसाले चांगले एकजीव झालेले आहेत आणि दही देखील आपलं चांगलं एकजीव झालेलं आहे सगळ्या मसाल्यांमध्ये. आता यामध्ये आपण अख्खा लसूण घेतलेला आहे तो टाकून घेऊया. थोडीशी कसुरी मेथी घेतलेली आहे, हातावरती चुरगाळून घेऊया. आता यामध्ये आपण जी मेथी वाफवली होती 2 मिनटं ती टाकून घेऊया सर्व. तुम्ही नक्कीच अशा प्रकारे भाजी करून पहा, खूप चविष्ट आहे आणि आपल्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर अशी भाजी आहे. तर आपण आता मिक्स करून घेऊया. चवीनुसार आपण मीठ टाकून घेऊया. भरपूर सारी कोथिंबीर, थोडंसं आपण पाणी टाकूया.
आता आपण झाकण ठेवूया आणि एक 5 मिनटं मंद आचेवरती शिजवून घेऊया, म्हणजे वाफवून घेऊया. दही मसाला जो एकजीव झालेला आहे तो मेथीमध्ये चांगला मुरला जाईल, म्हणून एक 5 मिनटं आपण मंद आचेवरती ठेवायचं आहे. आपल्या भाजीला छानपैकी अशी उकळी आलेली आहे आणि लसूण पाहू शकता आपण. अख्खा लसूण जो टाकलेला आहे ना तो देखील छान शिजला आहे आणि मस्तपैकी असा सुगंध सुटलेला आहे भाजीचा. तर तुम्ही देखील अशा प्रकारे भाजी करून पहा मेथीची. चांगली आपल्या शरीरासाठी भरपूर अशी पौष्टिक अशी भाजी आहे. आठवड्यातून एकदा किंवा 15 दिवसातून एकदा ही भाजी खायला काहीच हरकत नाही, कारण का मेथी देखील ही उष्ण असते. त्याच्यामुळे थोडंसं प्रमाण कमीच ठेवायचं या भाजीचं. आणि भाजी आपली इथे खाण्यासाठी तयार झालेली आहे. तर आता ही भाजी आपण काढून घेऊया. मेथी दाण्यांची भाजी करताना मेथी दाणे फक्त 2-3 मिनटं पहिल्यांदा वाफवून घ्यायचे आणि नंतर सर्व मसाला एकजीव झाल्यानंतर एक 5 मिनटं मंद आचेवरती ठेवायचे, कारण मेथी दाणा हा फुटून द्यायचा नाही आपल्याला. मेथी दाणा जर भाजीमध्ये फुटला तर मग भाजी ही जास्त कडवट लागते, त्याच्यामुळे ती काळजी ह्या भाजीमध्ये करताना घ्यायची आहे. तुम्ही नक्कीच अशा प्रकारे भाजी करायला अजिबात विसरू नका, खूप छान होते. तर आपली भाजी इथे खाण्यासाठी तयार झालेली आहे. आता वरून आपण थोडीशी कोथिंबीर घालूया. मेथीदाणे हे भिजवलेले आहेत आणि त्यातलं पाणी आपण काढून टाकलेलं आहे, त्याच्यामुळे ही भाजी अजिबात कडवट लागत नाही. पण तरी देखील तुम्हाला जर लिंबा एवढा गुळाचा खडा जर टाकायचा असेल याच्यामध्ये तरी टाकू शकता तुम्ही. आज केलेली मेथी दाण्यांची भाजी जर तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि नक्कीच अशी मेथी दाण्यांची भाजी करून पहा, खूप छान लागते चवीला, कडूसर लागत नाही. तर चला भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.